श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 9. कर्मफल मीमांसा. गुरुवारी सूर्योदयाच्या वेळी गुरुग्रहाचा होरा म्हणजेच आधिपत्य काळ होता. मी आणि तिरुमलदास एकाच खोलीत ध्यानाला बसलो होतो. सूर्याची कोवळी किरणे जणू खोली डोकावत होती आणि आश्चर्य म्हणजे आम्हा दोघांनाही त्या कोवळ्या सूर्यकिरणात श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले. क्षणभर दर्शन देऊन त्यांचे ते भव्य मंगल रूप अदृश्य झाले. काही वेळाने खोलीत सूर्यकिरणांचे प्रखर तेज पसरल्याने आम्ही दोघेही ध्यानावस्थेतून पूर्ववत सामान्य स्थितीत आलो. अत्यंत मंगलप्रद असे 16 वर्षीय श्रीपादांचे दर्शन होणे म्हणजे खरोखरच त्या परमप्रभूंच्या अव्याज कृपेचा वर्षावच. श्रीपाद प्रभूंच्या नैवेद्यासाठी चणे ठेवले होते. सूर्यकिरणांचा स्पर्श होताच ते चणे लोहखंडांत बदलले. ते पाहून आश्चर्य तर वाटलेच, पण मन दुःखी झाले. प्रभूंचे दर्शन तर झाले, पण चणे लोहखंडात बदलणे अशुभ सूचक तर नाही ना, अशी शंका मनात येऊन मनाला काळजीने ग्रासले. तिरुमलदास पुढे म्हणाले, बाबा रे शंकरा, आज दुपारी माझे आतिथ्य स्वीकारल्यानंतर तू कुरवपूरला जावे अशी दत्तप्रभूंची आज्ञा आहे. दत्तक्षेत्री दत्तप्रभू भर दुपारी भिक्षा मागतात. तो काळ मोठा शुभप्रद असतो. मी म्हटले, स्वामी, मी रोज श्री दत्तप्रभूंचे स्मरण करतो. त्यांच्या कथा श्रवण करून मी माझा वेळ खूप आनंदात घालवित होतो. तरीसुद्धा आज नैवेद्यासाठी ठेवलेले चणे लोहखंडांमध्ये बदलल्यामुळे मन दुःखी झाले आहे. माझ्या मनात आलेल्या या शंकेचे निरसन करून मला कृतार्थ करावे अशी माझी प्रार्थना आहे. श्री तिरुमलदास म्हणाले, बाबा रे, काही शतकांनंतर कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर नास्तिकता वाढेल. त्या नास्तिकतेचे निर्मूलन करून आस्तिकता वाढवण्यासाठी श्री प्रभू निरनिराळ्या चित्रविचित्र लीला दाखवून लोकांना अनुग्रहित करतील. श्री दत्तप्रभूंच्या भविष्यात होणाऱ्या धर्मसंस्थापनेच्या कार्याचे बीज श्रीपाद श्रीवल्लभांच्या या अवतारातच अनुभवाला येईल. श्रीवल्लभ अवतारात ते त्यासाठी अनुग्रह करतील. खनिज पदार्थामध्ये चैतन्य निद्रावस्थेत असते. त्या स्थितीत प्राण अंतर्लीन असतो. अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे या खनिज पदार्थांमध्ये प्राण जागृत होतो. प्राणात मन अंतर्लीन असते. प्राणरूपात चैतन्य अर्धनिद्रावस्थेत असते. वनस्पतींमध्ये म्हणजेच वृक्ष इत्यादी हे तू अगदी स्पष्टपणे बघू शकतोस. मादक पदार्थांचे सेवन केल्याने मनुष्याला त्याच्या शरीरात अशाच प्रकारचा अनुभव येतो. प्राणशक्ती रूपात अभिव्यक्त झालेले चैतन्य परिणामक्रमाने विकसित होऊन मनाच्या सहाय्याने कर्म करू लागते. ही पशुपक्ष्यांची अवस्था होय. पशूंचे पूर्ण विकसित रूप म्हणजेच मनुष्य होय. मानवी मन पूर्ण शक्तीने काम करू लागते, पण माणसाच्या मनात मनाच्या पलीकडे असलेले एक अतिमानस अंतर्लीन अवस्थेत असते. योग साधना केल्याने मानव परिपूर्ण होतो. तो मूलाधारात असलेल्या सुप्त चैतन्याला सहस्रार चक्रापर्यंत पोचवून सविकल्प आणि निर्विकल्प समाधी अवस्था मिळवून परंज्योती स्वरूप श्री गुरूंशी तादात्म्य पावतो आणि अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव घेतो. पण त्याचा हा व्यवहार महासंकल्पाप्रमाणेच होतो. महासंकल्पाप्रमाणेच तो जगतो. त्यामुळे तो कर्मबंधनापासून अलिप्त राहतो. महासंकल्पाचे हे स्वरूप अचिंत्य, अगम्य, कल्पनातीत आणि महाप्रचंड वेगयुक्त असते. अतिमानस हे केवळ श्री प्रभूंचे स्वरूप आहे. म्हणून प्रभू प्रत्येक क्षणी लोकांच्या कोट्यावधी प्रार्थना स्वीकारित असतात. धर्मसंमत असलेल्या प्रार्थनेस तात्काळ प्रचिती देऊन ते लोकांच्या दुःखाचे निवारण करतात. माणसाच्या धर्मबद्ध असलेल्या इच्छा ते पूर्ण करतात. मानवाच्या मनाचा वेग कासवासारखा असतो आणि श्री प्रभूंच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड व कल्पनेपलीकडला आहे. प्रकाशाचा महाप्रचंड वेगही श्री प्रभूंच्या अतिमानस वेगासमोर कमीच आहे. मानवाने वा इतर कुठल्याही प्राण्याने केलेली छोटीशी प्रार्थना देखील प्रभूंच्या त्या दिव्य तेजापर्यंत पोचते. समस्त दृश्यादृश्य शक्तीचा आधार तर श्री प्रभूच आहेत. त्यांच्या तेजोमय शरीरातून निघणाऱ्या ज्योतिपुंजांमुळेच श्री प्रभूंचे लोक प्रकाशमान आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडात चमकणाऱ्या सूर्य, नक्षत्र इत्यादींचे तेज एकत्र केले तरी ते श्री प्रभूंच्या तेजासमोर सूर्यास दिवट्या दाखविल्यासारखेच होय. बेटा, श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे तत्व हेच आहे. अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत
व्यापकत्व असलेले ते निर्गुण निराकार रूप सृष्टीसाठी असलेल्या आपल्या निर्व्याज करुणेमुळे जगात सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरून भक्तांना दर्शन देत आहे. अर्थात हे तथ्य समजून घेण्यासाठी माणसाला देखील व्यापक आणि परिपूर्ण व्हावे लागते. श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य स्वरूप. मानवाच्या मनात ईश्वराविषयीचे आकर्षण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ईश्वरसुद्धा आपले अनंतत्व ओलांडून खालच्या पातळीवर उतरून जन्म घेतो. त्यालाच अवतरण असे म्हणतात. ही सतत घडणारी एक योग प्रक्रिया आहे. सत्य एकदा सृष्टीत प्रतिष्ठापित झाले की मग सर्व काही कुठलेच प्रयत्न न करता स्वयंसिद्धपणे घडत असते. हेच सत्य सृष्टीत प्रतिष्ठापित करण्यासाठी सत्यज्ञानानंत स्वरूप श्री श्रीपाद श्रीवल्लभांनी दिव्य भव्य अवतार घेतला. ते साक्षात दत्तप्रभूच आहेत. त्यानंतर मी म्हटले, स्वामी, तुमच्याशी बोलताना माझ्या मनात असलेले कितीतरी नवीन विषय आपोआपच मला उलगडत गेले. तरी पण श्रीपादांचे स्वरूप अनाकलनीय आहे, अनंत आहे. त्यांचे हे भव्य दिव्य चरित्र शब्दातून कसे सांगावे, कसे लिहावे आणि त्यावर काय भाष्य करावे हे मला कळत नाही. तुम्ही सत्य प्रतिष्ठापनेबद्दल सांगितले, मी मूर्ती प्रतिष्ठापनेबद्दल ऐकले आहे, पण सत्य प्रतिष्ठापनेबद्दल मला काहीही माहिती नाही. तेव्हा मला हा विषय सविस्तर समजावून सांगावा ही विनंती आहे. यावर श्री तिरुमलदास म्हणाले, प्रिय शंकर भट, श्रींचे चरित्र तुझ्याकडून लिहिले जाईल हा संकल्प तर पूर्वीच झालेला आहे. तेव्हा तुला भेटणाऱ्या श्रीपाद भक्तांचे अनुभव तू लिहित जा. त्यावर तुला भाष्य करण्याची किंवा स्पष्टीकरणाची इथे काहीही गरज नाही. श्रींचे चरित्र स्वतः श्रीपाद प्रभूच तुझ्याकडून लिहून घेतील हेच खरे. माणूस निरनिराळ्या प्रकारचे अन्न खातो. ते खाल्लेले अन्न आपोआप पचवून त्याच्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा देते. या पाचनक्रियेत माणूस काहीही करीत नाही किंवा त्याच्या बुद्धिमत्तेची या प्रक्रियेमध्ये काहीच गरज नसते. किंबहुना अन्न पचवणे हे शरीराचे स्वाभाविक कार्य आहे. अन्न साठवून ते अन्न ग्रहण करणे एवढंच माणसाचे कर्तव्य. जेवल्यानंतर ते अन्न पचवून शरीर शक्ती संपन्न करणे हे शरीराचे कर्तव्य आहे, अर्थात तुझे कर्तव्य आहे. अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. पचवणे आणि त्याद्वारे शरीराला शक्ती पुरवणे हे कर्तव्य शरीराचे आहे. माणसाला मन असल्यामुळे तो अधिक स्वातंत्र्य उपभोगतो आणि त्याला चूक किंवा बरोबर वागण्याची संधी मिळते. शरीरासाठी मात्र असे स्वातंत्र्य नाही. ग्रहण केलेले अन्न पचवून शरीर सशक्त करणे एवढेच शरीराचे कर्तव्य. ज्याने अन्न सेवन केले आहे त्याची इच्छा असो वा नसो, त्याच्या कुठल्याही प्रयत्नाशिवाय शरीर आपले स्वाभाविक कर्तव्य करीतच असते. त्याचाच अर्थ आहे की शरीराला त्याचे कर्तव्य नेमून दिलेले आहे. शरीराचा संबंध असलेल्या या सत्याची प्रतिष्ठापना झाल्या कारणाने कुठलेही प्रयत्न न करता मनुष्याच्या संकल्पामुळे न होता ही प्रक्रिया सतत होत असते. प्रकृती म्हणजे सृष्टीतील समस्त क्रिया प्रतिक्रियांना आधारभूत असलेले हेच सत्य आहे. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रादींचे भ्रमण यांनाही आधार याच सत्याचा असल्यामुळे ठरल्याप्रमाणे या घटना घडत असतात. सृष्टीचा हा नियमच आहे. त्याच्या विरुद्ध जाण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नाही. सर्व व्यापक असलेल्या प्रभूंच्या अंतःकरणात सृष्टीतील प्राणीमात्रांविषयी अपार करुणा असल्यामुळे ते त्या प्राणीमात्रांसाठी नेमून दिलेली कर्तव्ये व नियमांची बंधने शिथिल करतात. अशा प्रकारे ते सृष्टीविधानाचे योग्य व्यवस्थापन करतात. कृतयुगात संकल्प मात्रानेच सगळ्या सिद्धी मिळत असत, तर त्रेतायुगात यज्ञयागांनी, द्वापार युगामध्ये मंत्र आणि शस्त्रास्त्रांनी सगळ्या सिद्धी प्राप्त होत, तर कलियुगामध्ये यंत्राने सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. युगधर्माप्रमाणे लोकांची शक्ती आणि सामर्थ्य कमी होत असल्यामुळे सुगमतेचे, सुबोधतेचे धोरण ठरविण्यात आले आहे. श्रीपादांचे सतत ध्यान केल्याने त्यांचे दर्शन. 3 अहोरात्र सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करून त्यांचे ध्यान करणाऱ्याला श्रीपाद प्रत्यक्ष दर्शन देऊन कृतार्थ करतात. मानवाच्या पतनासाठी लक्ष मार्ग असतील तर परमेश्वर त्याच्या उद्धारासाठी 10 लक्ष मार्ग अनुसरून त्याच्यावर कृपा करतो. श्री दत्तप्रभू आपले अंशावतार म्हणजे सिद्धयोगी, अवधूत, महासिद्ध यांच्याद्वारे या सृष्टीचे पालन करीत असतात. पूर्वयुगातील श्री दत्त हेच श्रीपाद आहेत का? तुझ्या मनात बीजरूपाने याबद्दल शंका होती. या तुझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी नैवेद्यासाठी ठेवलेले चणे लोहखंडांमध्ये बदलले.
माता अनुसूयेनी तर लोहखंड खाण्यायोग्य चण्यांमध्ये बदलले होते. त्यामुळे या युगात मीच प्रत्यक्ष दत्त आहे याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी असे केले. यामध्ये अजून एक गूढ आहे. तुझ्या जन्मपत्रिकेमध्ये गुरु नीचस्थानी आहे. गुरुग्रहाचा संबंध चण्यांशी आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणारे संकट बीज रूपात आहे. त्याला कोंब फुटू नये म्हणून त्यांनी चण्याचे लोह चणे करून तुला तसे संकेताने सुचवले. श्रीपाद प्रभूंच्या दिव्य मनक चक्षूंपासून काहीही लपलेले नाही. श्रीपादांनी न पाहिलेल्या कुठल्याही गोष्टीचा या सृष्टीत प्रवेश होऊच शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या नकळत कुठलाच प्राणी या सृष्टीत जन्म घेऊ शकत नाही. हे परमसत्य आहे. सत्य ज्ञान हे सुप्रतिष्ठापित असल्याकारणाने ते ज्ञान मिळवलेले लोक या लोकातून अंतर्धान झाल्यावरही त्या ज्ञानाचा नाश होत नाही. ते ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता असलेल्या लोकांना जन्म झाल्यानंतर ते ज्ञान आपोआपच मिळते. दैवशक्ती, दीर्घायुमुनी, दिव्य अवतार हे त्या अविनाशी तत्वाचे अंश आहेत. मानव विनाशी तत्वाचे अंश आहे. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, गती, शक्ती विशिष्ट प्रकारची असावी असा नियम नाही. ते स्वेच्छा तत्व आहे. ते संपूर्ण आणि परिपूर्ण तत्व आहे. ते अत्यंत प्राचीन असून नित्य नूतन तत्वही आहे. कारणाशिवाय कार्य होणे अशक्य. समस्त कारण आणि कार्यांचे ते एकमेव आधार तत्व असून ते अतीत आणि अगम्य आहे. यालाच दत्ततत्व असे म्हणतात. तेच दत्तप्रभू या कलियुगात आपल्या संपूर्ण कलांनी परिपूर्ण असा श्रीपाद श्रीवल्लभ हा प्रथम अवतार घेऊन या पीठिकापुरात आले आहेत. अशा या श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करण्याचे सामर्थ्य हजार फण्यांच्या आदिशेषामध्येही नाही. बाबा रे, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतींचा अवतार घेणार असल्याचे त्यांनी बरेच वेळा सूचित केले होते. हिरण्यकश्यपूने इतका विचित्र वर मागून घेतला होता की त्याचा मृत्यू होणे अशक्यच वाटत होते. पण श्री नरसिंह भगवानांनी युक्तीने वरदानाच्या विरुद्ध न जाता हिरण्यकश्यपूचा वध करून आपल्या परमभक्त प्रल्हादाचे रक्षण केले. प्रभू स्तंभातही आहेत असा प्रल्हादाचा दृढ विश्वास होता. त्याप्रमाणे प्रभू स्तंभातूनच प्रगट झाले. परमेश्वराचे अस्तित्व आहे की नाही असा संशय कलियुगात बऱ्याच लोकांच्या मनात आहे. कलियुगातील हिरण्यकश्यपूचा अहंकार नष्ट करून प्रल्हादासारख्या आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी श्री दत्तप्रभूंनी अवतार घेतला. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे हेच नृसिंह अवताराचे वैशिष्ट्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती या दोन अवतारांची दोन मुख्य उद्दिष्टे आहेत. एकतर दैवदूषण करणाऱ्यांच्या अहंकाराचा नाश करणे आणि ईश्वर भक्तांचे रक्षण करणे. आपल्या भक्तांचे रक्षण ते डोळ्यांच्या पापण्यांप्रमाणे करतात. श्रीपाद श्रीवल्लभांसाठी जगात असाध्य असे काहीही नाही. तिरुमलदास बोलत होते आणि मी ऐकत होतो. माझ्या मनात एक शंका डोकावली. मी श्रीपादांचे चरित्र एका भूर्ज पत्रावर लिहित होतो. माझ्या मनात आले की भविष्यात लोक स्वामींचे चरित्र कशा प्रकारच्या पानांवर लिहितील. सध्या शालिवाहन शक चालू आहे. हूण शक प्रचारात येणार असल्याचे श्रीपाद स्वामींचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात श्रीकृष्णांचे निर्वाण कधी झाले? कलियुगाचा आरंभ कोणत्या दिवशी, कोणत्या घटिका पळांपासून झाला? भविष्य काळातील कालगणनेप्रमाणे पुढे वापरल्या जाणाऱ्या पत्रांवर जर श्रीपाद श्रीवल्लभ हे लिहून दाखवतील तर श्रीपाद प्रभू खरेच दत्तावतार आहेत याची खात्री होईल. मी तिरुमलदासांपुढे माझ्या मनातल्या शंकेबद्दल काहीही न बोलता ते जे सांगत होते ते ऐकण्याचे सोंग करीत त्या लोह चण्यांकडे आश्चर्याने बघत होतो. तेवढ्यात अचानक तिरुमलदासांचा आवाज घोगरा होऊन त्यांना बोलताच येईना. मी श्रीपादांचे चरित्र ऐकताना एक कांठळ्या बसणारा असा भयंकर ध्वनी झाला आणि मला ऐकू येईनासे झाले. क्षणात मी बहिरा आणि तिरुमलदास मुके झाले. तिरुमलदास काही सांगण्याचा प्रयत्न करीत होते पण त्यांच्या मुखातून शब्दच निघत नव्हते. मी ऐकण्याचा प्रयत्न केला तरी मला काहीच ऐकायला येत नव्हते. मनात नको त्या शंकेने घर केल्यामुळे हे असे झाले का असे वाटून मन दुःखी झाले. आता हा बधीरपणा सोसतच कायम जगावे लागणार की काय? हे परमेश्वरा, हे असे कसे माझे भाग्य? काय करावे मी आता? नैवेद्यासाठी ठेवलेल्या लोह चण्यांचे श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या वाक्यात रूपांतर. तेवढ्यात ते लोह चणे तेलुगू लिपीत अक्षरांकित झाले. ती अक्षरे होती श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. त्या अक्षरांवर एक पांढरे शुभ्र असे पत्र दिसले.
बघता बघता त्या पत्राचा आकार मोठा मोठा होऊन ते दीर्घ चतुरस्रच म्हणजे आयताकार झाले. ते पत्र भूर्ज पत्रापेक्षाही पातळ, तलम आणि मऊ होते. त्यावर काळ्या रंगाची अक्षरे उमटली. त्यावर तेलुगू लिपीत असे लिहिले होते, श्रीकृष्णाचे निर्वाण ख्रिस्तपूर्व 3102 या वर्षी 18 फेब्रुवारी रात्र 2:27 झाले. त्या दिवशी प्रमाथी नाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार अश्विनी नक्षत्र होते. श्रीकृष्ण निर्वाणानंतर कलियुगाचा प्रारंभ झाला, कलिप्रवेश झाला. ही एक अत्यंत विचित्र घटना होती. मला दरदरून घाम फुटला आणि खूप घाम आल्याने शरीर क्षीण झाले आणि मी थरथर कापू लागलो. श्रीपाद अदृश्य रूपाने इथे आहेत याची खात्री झाली. मला वाटले, काय हे दुर्दैव, कुरवपूरपर्यंत पोचणे आता स्वप्नासारखेच आहे. आता श्रीपाद प्रभूंनी नरसिंह अवतार घेऊन माझा वध केल्यास आश्चर्य नाही. या शंकर भट्टाला एखाद्या वस्त्राप्रमाणे धुवून पिळून दोरीवर वाळत घाल अशी तिरुमलदासांना आज्ञा झाल्यास मी काय करावे? प्रभूंची आज्ञा झाल्यास तिरुमलदास तर नक्कीच मला दगडावर आपटून पिळून दोरीवर वाळत घालतील. आत्मज्ञानी नसलेले गुरु काही वेळा आत्मज्ञानी असल्याचा आव आणून आपल्या शिष्यास बोध करतात. द्रव्याच्या अपेक्षेने एखाद्या शिष्याची प्रशंसा देखील करतात. गुरूंनी आपली प्रशंसा केली या विचाराने तो शिष्य देखील सुखावतो. पण असे गुरु आणि असा शिष्य दोघेही दोषी असतात. रजकाच्या कुळात जन्माला आलेल्या तिरुमलदासांकडून माझ्यासारख्या ब्राह्मणाला ब्रह्मज्ञानाचा बोध करविण्यात श्रीपादांचे चातुर्य होते. त्या परिसरातले इतर रजक आपापल्या वृत्तींमध्ये आपापल्या धंद्यांमध्ये मग्न होते. त्यांना या गहन चरित्राविषयी काही चर्चा करण्याची किंवा ते चरित्र जाणून घेण्याची इच्छा देखील नव्हती. त्यांना या गोष्टी समजणे शक्यही नव्हते. काही असो, आता मात्र श्रीपाद प्रभूच माझे एकमेव आश्रयस्थान आहे. मला त्यांना शरण गेले पाहिजे. मी तिरुमलदासांकडे पाहिले. त्यांचे मुख शांत असून ब्रह्मतेजाने झळकत होते. मला वाटले जणू तिरुमलदास ब्राह्मण आहेत आणि मी दूषित अंतःकरणयुक्त रजक आहे. नैवेद्याचे चणे आपले लोहरूप सोडून हळूहळू पूर्वीसारखे झाले. मला श्रीपादांनी क्षमा केली हे कळले. काही क्षणातच ते शुभ्रपत्रही कागद अदृश्य झाले. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकर भट, कलियुग हे लोहयुग असून ते किल्मिषपूरित पापयुक्त आहे. श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या मृत्यूनंतर काही काळ हिरण्य लोकात राहून पुन्हा महाराष्ट्रात जन्म घेईन. मी म्हटले, स्वामी, श्रीपादांनी तुम्हालाही मृत्यूनंतर पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा केली आहे काय? तो वृत्तांत सविस्तर सांगून मला कृतार्थ करावे ही विनंती. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी धुतलेले कपडे घेऊन श्रीपादांच्या आजोबांकडे गेलो. तेव्हा सुमती महाराणीचे मामा श्रीधरावधानी श्रीपादांना कडेवर घेऊन त्यांना खेळवीत होते आणि मुखाने दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असा घोषही करीत होते. श्रीपादांचे वय 2 वर्षांचे होते. तेही आनंदाने खिदळत होते. ते दृश्य मोठे सुंदर होते. अचानक माझ्या मुखातून श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर असे उद्गार निघाले. श्रीधर अवधानींनी वळून माझ्याकडे पाहिले. तेवढ्या श्रीपादांनी नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर असे म्हटले. ते पूर्वीचे साक्षात दत्तप्रभूच होते. कालपटावर वर्तमानात श्रीपाद श्रीवल्लभ आणि भविष्यात नृसिंह सरस्वतींच्या रूपात येण्याची सूचना त्यांनी आपल्या या विशिष्ट पद्धतीने दिली होती. समर्थ सद्गुरू शिर्डी साईबाबांच्या रूपात अवतरतील. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजोबा, महाराष्ट्र प्रदेशात नृसिंह सरस्वती म्हणून अवतरित होण्याचा माझा संकल्प आहे. तिरुमलदासांनाही मी महाराष्ट्रात यायला सांगत आहे. हे ऐकून श्रीधरावधानी आश्चर्यचकित झाले. मी तिरुमलदासांनी श्रीपादांना म्हटले, कुठल्याही जन्मी कुठल्याही रूपात असलो तरी माझ्या रक्षणाचा भार तर सदैव तुमच्यावरच राहील. मला मात्र तुमचे बाळकृष्णाचे रूप फार प्रिय आहे. त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी मला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तिरुमलदास, तू महाराष्ट्रात गाडगे महाराज म्हणून रजक कुळात जन्म घेऊन दीन दलित दुःखी जीवांची सेवा करून पुनीत होशील. धीशिला नगरीत साईबाबा या नावाने यवनवेशात माझा समर्थ सद्गुरू रूपात अवतार होईल. यवनवेशात समर्थ सद्गुरू साईनाथांच्या रूपात माझा अनुग्रह तुला अवश्य मिळेल. बाळकृष्णाचे रूप तुला फार आवडते, त्यामुळे तू गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या नाममंत्राचा सतत जप करशील. तुझ्या मनश्चक्षूंना मी सदैव दर्शन देत राहीन असे मी वचन देतो.
मृत्योपरांत तू काही काळ हिरण्य लोकात राहून त्यानंतर गाडगे महाराजांच्या रूपात लोकहिताचे कार्य करशील, हे माझे तुला वरदान आणि अभयदान आहे. थक्क झालेले श्रीधरावधानी काही वेळानंतर पूर्वस्थितीत आले. त्यांच्यासाठी हे सर्वच अगम्य आणि गोंधळात टाकणारे असे होते. सुमती महाराणींनी त्यांना हाक मारताच पुन्हा त्यांच्यावर मायेचे आवरण देऊन ते श्रीपादांना पुन्हा एक सामान्य बालक समजू लागले. मी म्हटले, स्वामी, भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे की कर्माचे फळ भोगणे अनिवार्य आहे. अशा स्थितीत नियमांचे उल्लंघन न करता श्रीपाद प्रभू कर्माचा नाश कशा पद्धतीने करतील? सद्गुरू, सत्पुरुष व योग्यांना दिलेल्या दानाचे व परोपकाराचे फळ. तिरुमलदास म्हणाले, कर्मफळ भोगावे लागते हे श्रीकृष्णांचे वचन सत्य आहे, पण हे कर्मफळ जागृतावस्थेतच भोगावयास हवे असे त्यांनी म्हटलेले नाही. ते स्वप्नावस्थेत भोगता येणेही शक्य आहे. स्थूल शरीराद्वारे भोगल्या जाणारे 10 वर्षांचे कर्म इतर काही क्रियांद्वारे, उदाहरणार्थ मानसिक दुःख, स्वप्नावस्थेतील मानसिक व्यथा इत्यादी काही क्षण भोगल्यानंतर कर्मरहित अवस्था प्राप्त होणे किंवा त्या कर्मांचे परिणाम नाहीसे करणे शक्य आहे. सत्पुरुषांना व योग्यांना दानधर्म केल्याने भगवत कृपेने पापकर्मांचा क्षय करता येतो. देवता मूर्ती पुण्यस्वरूप असून अत्यंत करुणामयी असल्याकारणाने भक्तांचे पापकर्म स्वतःकडे घेऊन आपले पुण्य भक्तांना देते. पुण्यपुरुषांना संतांना दान केल्याने किंवा त्यांच्या सेवेनेही अशा प्रकारची अदलाबदल घडून येते. त्याचप्रमाणे समर्थ सद्गुरूंच्या ध्यानानेही हे शक्य आहे. सद्गुरू आपल्या शिष्यांची सेवा स्वीकारून शिष्यांचे पापकर्म स्वतः स्वीकारतात आणि आपल्या तपाचे फळ शिष्यास देतात. असे असूनही पापकर्माचे फळ कुणाला तरी भोगावेच लागते. देव आणि अवतारी पुरुष हे महातेजोमय आणि प्रज्वलित अग्निस्वरूप असतात. त्यांनी स्वीकारलेले भक्तांचे पापकर्म ते दग्ध करू शकतात. आपण अर्पण केलेली पत्रे, फळे, पुष्प इत्यादींमधूनही ते पापपुण्याची अदलाबदल करतात. कधीकधी तर श्रीपाद प्रभू त्यांच्या आश्रितांच्या पापकर्माचे फळ दगडधोंड्यांसारख्या निर्जीव पदार्थांवर संक्रमित करतात. ते दगडधोंडे तोडून किंवा अन्य अशा विचित्र मार्गाने आपल्या भक्तांच्या पापांचे निर्मूलन करतात. यासाठी अशा प्रकारचा एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन ऐक. श्रीपादांच्या जन्मापासूनच त्यांच्याकडे पुरेसे दूध नसायचे. आपल्या पुत्राला पुरेसे स्तनपान करविणे सुमती महाराणींना शक्य नव्हते, कारण त्यांना अंगावर पुरेसे दूध नव्हते. त्यांच्या घरी एक गाय होती, पण ती फक्त त्यांच्या घरी असलेले कालाग्निशमन दत्ताच्या नैवेद्यापुरतंच दूध देत असे. बाकी सर्व दूध ती आपल्या वासराला पाजायची, अशी तिची विचित्र वृत्ती होती. कालाग्निशमन दत्ताच्या नैवेद्यासाठी ठेवलेले ते थोडेसे दूध कधीकधी नैवेद्य व्हायच्या आधीच पूजा मंदिरात जाऊन श्रीपाद चुपचाप पिऊन घेत असत. असे झाल्यावर श्री अप्पलराज त्या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवून स्वतः उपवास करीत. पती काही खात नाही म्हटल्यावर त्या दिवशी सुमती महाराणी पण उपवास करीत असत. कधीतरी नैवेद्याच्या वेळेपर्यंत दूध राहिले तरी त्या दिवशी ते दूध श्रीपादांनाच दिले जाईल. आपल्या वंशातील या अपूर्व आणि दिव्य बालकाला आपण पुरेसे दूध देखील देऊ शकत नाही, या विचाराने आई वडील दोघांना काळजी वाटे. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंहवर्मांनी अप्पलराजांना एक भरपूर दूध देणारी गाय दान देण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांचे सगळे प्रयत्न वाया गेले. कारण काहीही झाले तरी दान न स्वीकारणे हे अप्पलराजांचे व्रत होते. दान स्वीकारल्याने पापाचा संग्रह होतो असे त्यांचे मत होते. ते वेदशास्त्र संपन्न असून फक्त वेदसभेकडून मिळालेली दक्षिणाच स्वीकारीत. पौरोहित्यात त्यांना अत्यल्प दक्षिणा मिळत असे. तसेही ते फक्त व्यंकटप्पय्या शास्त्री व नरसिंहवर्मांकडेच पौरोहित्यासाठी जात असत. त्या दोघांनी सर्वसामान्य पद्धतीने दिल्या जाणाऱ्या दक्षिणेपेक्षा जास्त दक्षिणा देण्याचा प्रयत्न केल्यास अप्पलराज त्यांच्यावर रागवायचे. अप्पलराज आपल्या सासऱ्यांकडूनही बापनार्यांकडूनही काहीही घेत नसत. फक्त कार्तिक पौर्णिमेला सुमती महाराणींचा वाढदिवस असल्याने ते सासऱ्यांकडे त्या दिवशी जेवण करीत असत. वैशाख शुद्ध तृतीयेला त्यांचा स्वतःचा जन्मदिवस असल्याने त्या दिवशीही अप्पलराज सासऱ्यांकडे जेवायचे. नंतर श्रीपाद जयंती अर्थात श्रीपादांच्या वाढदिवशी गणेश चतुर्थीलाही ते त्यांच्या घरी जेवत. आपल्या कुटुंबाच्या या दुस्थितीबद्दल विचार करून एक दिवस सुमती महाराणी आपल्या पती अप्पलराजांना म्हणाल्या, नाथ, मल्लादी वंश श्रीमंत असून ते माझं माहेर आहे आणि माझ्या माहेरचे लोक संपन्न असून नियम पाळणारे आणि सुसंस्कारी आहेत. त्यांनी दान दिलेली गाय स्वीकारण्यात मला तरी काही दोष वाटत नाही.
आपण तर आपल्या लाडक्या मुलाला पोटभर दूधसुद्धा देऊ शकत नाही. तुम्ही या विषयावर शांतपणे विचार करावा अशी माझी विनंती आहे. अप्पलराज शर्मा काही विचार करून म्हणाले, सौभाग्यवती, तू म्हणतेस ते मलाही पटतंय. बरोबर आहे ते. सत्यऋषीश्वर मोठेच पुण्यवंत असल्यामुळे त्यांच्याकडून गायीचे दान स्वीकारण्यात काही दोष नाही. पण त्यासाठी शास्त्रांची आज्ञा आवश्यक आहे. अनेक मोठमोठ्या विभूतींनी सांगितले आहे की श्रीपाद साक्षात दत्तावतार आहेत. श्रीपादांच्या जन्माच्या आधीपासून आजपर्यंत आश्चर्य वाटावं अशा अनेक विचित्र गोष्टी घडल्या आहेत. ते जर दत्तावतार आहेत तर आपल्या घरची गाय भरपूर दूध का देत नाही? किंवा तुझ्याच स्तन्य क्षीरामध्ये वाढ का होऊ शकत नाही? आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा आहे आणि धाकटा मुलगा रामराज शर्मा पंगू आहे. श्रीपाद दत्तावतार आहेत तर ते त्यांचे अपंगत्व दूर करू शकत नाहीत का? तू या विषयाची चर्चा तुझ्या वडिलांशी करून बघ किंवा स्वतः श्रीपादांनाच विचार याबद्दल. पण माझ्यासमोर असा गुंतागुंतीचा, मला गोंधळामध्ये टाकणारा प्रश्न निर्माण करून माझे नियम किंवा माझी व्रते मोडायला लावणे बरोबर नाही आहे. सुमती महाराणींनी ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगितली. बापन्नारे हळूच हसत म्हणाले, अम्मणी, हा सर्व श्रीपादांचा लीलाविलास आहे. श्रीपाद प्रश्न सोडवण्यात तर चतुर आहेतच, पण प्रश्न निर्माण करण्यातही तेवढेच पटाईत आहेत. श्रीपाद दत्तच आहेत हे तर मी योगदृष्टीने जाणले आहे. आपल्याकडे भरपूर गायी आहेत, त्यातली एक गाय द्यायला मी तयार आहे नव्हे. ती माझ्यासाठी फारच आनंददायक गोष्ट होईल, कारण दत्तप्रभूंना गायीचे दूध फार प्रिय आहे. परंतु तुझ्या पतीने सांगितल्याप्रमाणे त्यासाठी शास्त्रसंमती आवश्यक आहे. आहा, देवाची काय लीला म्हणायची! हे कसे विधी वैपरीत्य आहे! या जगात सासऱ्यांची संपत्ती लुबाडण्यासाठी नाना प्रयत्न करणारे असंख्य जावई सापडतील, पण माझा जावई मात्र अग्निहोत्रासारखा पवित्र आहे. त्याच्या व्रत नियमांचा भंग करणारे आपणच मूर्ख ठरत आहोत. सृष्टीतील पंचमहाभूतांची स्पष्ट आज्ञा झाल्याखेरीज तुझे पती गोदान स्वीकारणार नाहीत. तसेच श्रीपादांनी आपल्या मोठ्या बंधूंना अंगदोषमुक्त केल्यास तुमच्या कुटुंबाशी असलेले तुमचे ऋणानुबंध संपतील. ऋणविमुक्त दत्त त्यानंतर तुमच्या घरी पुत्र म्हणून राहणार नाहीत. त्यानंतर तर ते जगद्गुरू स्वरूपात लोकोद्धारासाठी घर सोडून निघून जातील. त्यामुळे तू चुकूनसुद्धा श्रीपादांना त्यांच्या बंधूंचे अपंगत्व दूर करण्याविषयीची इच्छा बोलून दाखवू नकोस. सर्व काही कालाधीन असते आणि तो काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी मनात आणले तर तुला क्षीर समृद्धी मिळू शकते, पण त्यामुळे श्रीपादांचे आणि तुझे ऋणानुबंध संपतील. ऋणानुबंधमुक्त श्रीपाद आपल्या कुटुंबापुरते न राहता विश्वगुरुत्वाचे कर्तव्य स्वीकारून त्यासाठी आपल्या घराचा त्याग करून निघून जातील. श्रीपादांच्या संकल्पाने तुमच्या घरातील गाय तिची विचित्र प्रवृत्ती सोडून भरपूर दूध देऊ लागेल. नंतर मग ही समस्या राहणारच नाही. म्हणून तू थोडा धीर धर. श्री दत्तप्रभूंनी निर्मिलेला हा प्रश्न दत्तप्रभूच सोडवतील. मी म्हटले, स्वामी, श्रीपादांच्या भावंडांना जन्मापासूनच हे अपंगत्व असण्याचे कारण काय? तो अनुवांशिक कर्मदोष आहे का? त्यावर तिरुमलदास म्हणाले, बेटा शंकरा, श्री दत्तांचा जन्म सायंकाळी झाला. श्रीपादांचा अवतार उषक्काली झाला. पुढे श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा अवतार भर दुपारी अभिजित मुहूर्तावर होणार. दत्तलीला तर अगाध आहे. सायं संध्येनंतर सर्वत्र अंधकार असतो. जीवसृष्टी निद्रावस्थेत असते. म्हणून श्री दत्तप्रभू दत्तावतारात योग साधनेच्या परिणामक्रमाप्रमाणे समस्त जीवांचा भार स्वतःवर घेऊन जीवांना सुखनिद्रेत राहू देतात. जीव सतत एका उद्विग्न मनस्थितीत असतो की त्याने कोठे जावे, काय करावे. हाच त्याच्या जीवनात असलेला प्रगाढ अंधकार. जीवांच्या नकळत त्यांना परिणामसिद्धी मिळविण्यास सहाय्य करणे हे दत्तावताराचे वैशिष्ट्य. त्यामुळे जीवाला प्रयत्नांशिवाय अथवा अल्प प्रयत्नांनी आपल्या अंतःचैतन्यात अगाध परिणाम मिळतात. हे केवळ भूमंडळापर्यंतच सीमित नाही. श्रीपादांचे आगमन उषक्काळी झाले. प्रातःकाळी सूर्यभगवान आपली शक्ती एकवटून एकाच वेळी ती प्रसृत करून समस्त जीवांना पावन करतात. सूर्य हे श्रीपादांचे प्रतीक आहे. जीवातील विविध शक्ती जागृत होऊन नाट्यमय पद्धतीने विविध प्रकारे परिणाम स्थिती प्राप्त करण्याचे हे प्रतीक आहे. माध्यम दिन दुपार मार्तंडाचे प्रचंड स्वरूप आहे. आत्मसूर्य आपल्या संपूर्ण शक्तीचा, समृद्धीचा दाही दिशांमध्ये प्रसार करतो. त्याचप्रमाणे जीवाला जागृत करण्यासाठी नृसिंह सरस्वती अवतार आहे.
हा विषय त्यांच्या विश्वव्याप्त चैतन्यासंबंधीचा आहे. दत्तावतार आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवतार यामध्ये दीर्घ काळरात्र होती. ती काळरात्र केवळ महांधकाराने व्यापलेली होती. त्या महांधकाराचे प्रतीक म्हणून श्रीपादांचे ज्येष्ठ बंधू श्रीधरराज जन्मले. ती रात्र ओसरल्यानंतर संशय, नास्तिकपणा, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादी ही स्थिती आल्यामुळे त्याचे प्रतीक म्हणून श्रीपादांच्या कनिष्ठ बंधू श्री रामराज शर्मांचा जन्म झाला. कोणताही जीव महांधकारासारख्या तामस वृत्तीचे, जडवृत्तीचे निरसन करून संशय, कुतर्क, वक्रभाष्य इत्यादींमुळे निर्माण झालेल्या मानसिक अस्वास्थ्याला ओलांडून त्याच्या पलीकडे गेल्यावरच त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचा अनुग्रह मिळतो. या घटनेचे रहस्य हेच आहे. हे सर्व विषय जगातल्या प्राण्यांच्या परिणाम दशेशी संबंधित आहेत. कर्मदोष अनुवांशिकही असतात. श्री अप्पलराज शर्मा हे वेलनाडू प्रदेशाचे वैदिक ब्राह्मण होते. त्यांचे वडील म्हणजे श्रीपादांचे आजोबा ग्रामाधिपती होते. श्रीपादांच्या आजोबांचे नाव श्रीधर रामराज शर्मा होते. ग्रामाधिकारी ब्राह्मण कुटुंब आपल्या नावापुढे राज हा शब्द जोडत असत व ब्राह्मणाचे सूचक म्हणून शर्मा शब्दही जोडत. श्रीधरराज शर्मा ऐनविल्ली गावात अधिकारी होते. कुटुंबामध्ये ज्येष्ठ पुत्राला ग्रामाधिपतीच्या पदाचा अधिकार असे. गावात पीक येवो न येवो ग्रामाधिकाऱ्याला कर वसुली करून ती रक्कम जमीनदाराकडे पोचवणे अनिवार्य होते. ही कर वसुलीची जबाबदारी ग्रामाधिकाऱ्याचीच असे. त्यामुळे जमीनदाराच्या आज्ञेप्रमाणे श्रीधर रामराज शर्मांना कधीकधी आपल्या इच्छेविरुद्ध गावकऱ्यांना प्रसंगी मारझोड करून देखील, बलप्रयोग करून देखील कर वसुली करावी लागत असे. ग्रामाधिकारी म्हणून त्यांचे ते कर्तव्यच होते. परंतु धर्माच्या दृष्टीने तर हे पापच होते. प्रथेप्रमाणे अप्पलराजांच्या मोठ्या भावाला ग्रामाधिकाऱ्याचे पद मिळाले. आजोबांच्या या पापकर्मांमुळे ज्येष्ठ पुत्र श्रीधरराज शर्मा व कनिष्ठ पुत्र श्री रामराज शर्मा हे दोघे अपंग झाले. श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तात्रेय खरे, पण त्यांच्या आजोबांनी केलेल्या पापकर्माचे फळ स्वल्प प्रमाणात श्रीपादांनाही अनुभवावे लागले. याच कारणांमुळे त्यांना पुरेसे दूध मिळू शकले नाही. विश्वप्रभूंच्या सृष्टीतील नियम सर्वांसाठी एकसारखेच आहेत. स्वतः दत्ताचे अवतार असूनही त्यांनी वंशानुगत कर्मफळांचा काही भाग स्वतः भोगून दाखवला आणि लोकांपुढे आदर्श ठेवला. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी व वत्सवाई नरसिंहवर्मा श्रीपादांना आपल्या नातवासारखेच समजत. त्यामुळे त्यांनी श्रीपादांचा अपुऱ्या दुधाचा प्रश्न सोडवण्यासाठी खूप विचार केला. श्री वर्मांनी श्रेष्ठींना बोलवून हा प्रश्न सोडवण्याची विनंती केली. श्री नरसिंहवर्मांकडे गायत्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या गायीची वंशावळ नांदत होती. त्यातील सर्व शुभ लक्षणी अशी एक गाय निवडून श्रेष्ठींनी वर्मांकडून ती विकत घेतली. वर्मांनी गाय विकून श्रेष्ठींकडून मिळालेले हे धन जपून ठेवले. अप्पलराज शर्मा पौरोहित्य करण्यासाठी जेव्हा वर्मांकडे आले तेव्हा ते जपून ठेवलेले पैसे त्यांनी म्हणजे वर्मांनी अप्पलराज शर्मांना दक्षिणा म्हणून दिले. सर्वसाधारणपणे दिल्या जाणाऱ्या दक्षिणेपेक्षा हे पैसे अधिक आहेत हे लक्षात येताच अप्पलराज शर्मांनी पौरोहित्याचे पैसे तेवढे काढून जास्तीचे पैसे घेण्यास नकार दिला. नरसिंहवर्मांनी देखील एकदा दिलेली दक्षिणा परत घेणार नाही असे सांगितले. वर्मा म्हणाले, मी क्षत्रिय कुळात जन्म घेतलेला आहे. एकदा दिलेले द्रव्य क्षत्रिय कधीही परत घेत नाहीत. शेवटी हा वाद बापन्नार्यांपर्यंत पोचला. ब्राह्मण सभा भरली. या ब्राह्मण परिषदेत बापन्नार्यांनी जाहीर केले की अप्पलराजांनी जे दान घेतले नाही ते दान ज्या कुणाची इच्छा असेल त्यांनी यावे आणि घेऊन जावे. अनेक ब्राह्मण ते धन घेण्यासाठी पुढे सरसावले. ही एक फारच विचित्र दुराग्रही परिस्थिती होती. तेवढ्यात पापय्या शास्त्री नावाचा एक तरुण ब्राह्मण तिथे आला आणि म्हणाला, श्रीपाद देवांचा अंश असलेले अवतारी पुरुष वगैरे काही नाहीत. जर श्रीपाद देव आहेत तर अशा प्रकारची विचित्र परिस्थिती उद्भवलीच का? ते श्री दत्तच आहेत तर त्यांच्या दोघा भावांचे अपंगत्व ते का दूर करू शकले नाही? काही घटना घडल्या आहेत पण त्या कल्पनाच आहेत. त्या राईचा पर्वत करून वाढवून सांगणे हे महापाप आहे. मी गुरूंकडून श्वेतार्क रक्षा मिळविलेला दत्तभक्त आहे. दररोज मी खूप जप करतो. कुठलेही दान स्वीकारण्याने मला पाप लागणार नाही. या धनाचा स्वीकार करण्यास मी योग्य व्यक्ती असल्यामुळे हे धन मला मिळावे. ब्राह्मण सभेने ते धन पापय्या शास्त्रीला देण्याचा निर्णय दिला. ते धन एखादी चांगली गाय विकत घेण्यास पुरेसे होते. सभा संपल्यानंतर विजयी झाल्यामुळे मदोन्मत्त होऊन पापय्या शास्त्री घरी गेला. घरी त्याचे मामा आले होते. एकमेकांचे क्षेमकुशल व इतर काही विषयांवर बोलणे झाले. पापय्या शास्त्रींनी मामांना जेवून घरी जा असे सांगितले. त्यावर ते मामा म्हणाले की ते वर्षातून एकदाच जेवतात.
आता तरी त्यांना पापय्याचे घरी जेवता येणार नाही असे म्हणून ते घाईघाईने तिथून निघून गेले. मामा गेल्यानंतर पापय्या शास्त्री विचार करीत बसले होते. त्यांची पत्नी तिथे येऊन म्हणाली, स्वामी, आता आलेले तुमचे मामा गेल्या वर्षी मरण पावलेले तुमच्या मामांसारखेच दिसत होते ना? पापय्या शास्त्री घाबरले. त्यांचे तर एकच मामा होते ज्यांचा गेल्याच वर्षी मृत्यू झाला. मग खरोखरच आता आलेले हे नवीन मामा तरी कुठले? मला असा भ्रम होणे कसे शक्य आहे? नात्यात इतरही मामा आहेत, पण अगदी हुबेहूब त्यांच्यासारखे दिसणारे आणखी कोणीच नाही. मग आता आलेला तो त्या मृत मामांचा प्रेतात्मा तर नव्हता? पापय्याची छाती धडधडू लागली. भूत प्रेत पिशाचादींच्या मंत्रतंत्रांबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. त्यांचे उपास्य दैवत असलेल्या दत्तप्रभूंचा कृपाप्रसाद नष्ट तर होत नाही ना? पुढे येणाऱ्या कष्टदायक काळाची ही नांदी तर नाही? मामाने जाता जाता उच्चारलेल्या वाक्याची आठवण होऊन त्याचे मन व्याकुळ झाले. मामा जाताना म्हणाले होते, लवकरच आपली भेट होईल ही अपेक्षा आहे. म्हणजे खरंच लवकरच त्याचा मृत्यू होऊन परलोकी मामांच्या भेटीचा योग होता की काय? या विचाराने त्याचे मन अस्वस्थ झाले. त्याने ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. पण त्या दिवशी त्याचे चित्त जपातही एकाग्र होत नव्हते. मग तो स्वयंभू दत्तांच्या दर्शनासाठी कुक्कुटेश्वर मंदिरात गेला. दत्तमूर्तीचे ध्यान करण्यासाठी बसल्यानंतर ध्यानात दत्ताच्या शिर नसलेल्या मूर्तीचे दर्शन झाले. तिथेही ध्यानात जपात त्याचे मन स्थिर होऊ शकले नाही. पुजाराने प्रसाद दिल्यावर वाटले की तो प्रसाद विषाने भरलेल्या कलशातून काढून दिला जात आहे. पुजारी हसत हसत काहीतरी बोलत होता, पण पापय्याला असे ऐकू आले की तो पुजारी म्हणतोय, प्रसाद ग्रहण करून लवकर स्वर्गवासी हो. शेवटी पापय्या घरी आला तर त्याला आपल्या पत्नीच्या कपाळावर सौभाग्याचे चिन्ह असलेले कुंकूच दिसले नाही. पापय्या रागारागाने पत्नीला ओरडून म्हणाला, मी जिवंत असताना तुझ्या कपाळावर कुंकू का नाही? रुपयाच्या नाण्या एवढे ठसठशीत कुंकू कपाळावर होते तरी पापय्या शास्त्री असे का म्हणतायत हे तिला कळले नाही. त्यांचा राग तिला विचित्रच वाटला. पिठापूरला तर लगेच अफवा पसरली की पापय्याला वेड लागले. पिठिकापुरात एरवीसुद्धा किंवदंती, अफवा अथवा टीका इत्यादींचे प्रमाण फार होते. पापय्यावर मानसोपचार व भूतप्रेत इत्यादीसाठीही उपचार सुरू झाले. पापय्या सारखा लोकांना सांगत होता की तो वेडा नाही आहे, पण लोक त्याचे काहीही ऐकायला तयारच नव्हते. वेडा मनुष्यसुद्धा कधीकधी तर्कसंगत बोलतो असे लोक म्हणायचे. पापय्याच्या पत्नीला एक उपाय सुचला. तिला वाटले तिच्या पतीने अज्ञानवश श्रीपादांची निंदा केली होती, त्याचेच हे फळ आहे. तिच्या मनात असा विचार आला की पाषाणाच्या देवाला शरण जाण्यापेक्षा साक्षात शरीरधारी सजीव आणि दिव्य तेजानं प्रकाशित असलेल्या श्रीपाद प्रभूंना शरण जाणे अधिक योग्य होईल. पापय्याची पत्नी त्याप्रमाणे श्रीपादांच्या घरी गेली. लहानशा श्रीपादांना कडेवर घेऊन तिने त्यांचे लाड केले. जवळपास कोणी नाही असे बघून तिने श्रीपादांना आपली मनोव्यथा आणि दुःस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, आत्या, या सर्व गोष्टींसाठी एक उपाय आहे. तू तर मला माझ्या आईसारखीच आहेस, म्हणून मी तुला ते रहस्य सांगेन. तू आता लवकरात लवकर नवीन घर बांधून आपल्या पतीसह त्याचे वास्तुपूजन करून त्या नवीन घरामध्ये राहायला जा. सर्व काही सुरळीत होईल. पापय्याच्या पत्नीने याबद्दल कुणाला काहीही सांगितले नाही. उलट तिने आपल्या नातेवाईकांना सांगायला सुरुवात केली की हे त्यांच्यावर संकट भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे आले आहे. लवकरात लवकर आपली स्वतःची वास्तू बांधायला हवी हे आपल्या बंधूंना तिने समजावून त्यासाठी तयार केले. मग काय विचारता, कुणीतरी पापय्याला एक जीर्ण शीर्ण मोठा खड्डा असलेला एक खोलगट भूभाग भूदान म्हणून दिला. खूप कष्ट घेऊन बराच खर्च करून तो खड्डा भरून तो भाग सपाट केला गेला आणि घरातील सर्व संपत्ती, सोने नाणे इत्यादी विकून नवीन घराचे बांधकाम सुरू केले. घर बांधण्यासाठी थोडेफार कर्जही घ्यावे लागले. पर्वतशिला आणून ते मोठमोठे खडक फोडून घर बांधण्यासाठी त्या खडकांचाही उपयोग केला गेला. या नवीन वास्तूत प्रवेश करताच पापय्या पूर्ववत ठीक झाला. बाबा रे शंकरा, पापय्याला मृत्यूदशा चालू होती. त्याचा अपमृत्यू टाळून श्रीपादांनीच त्याचे रक्षण केले. त्याला मानसिक क्लेश, धनव्यय, अपमान इत्यादी देऊन त्याच्या संचित कर्मांचा नाश केला. एवढेच नव्हे, पापय्याचे पापकर्म त्या खडकांमध्ये आकर्षून त्या खडकांचे तुकडे करून त्याचे पापकर्म नष्ट केले. कर्मध्वंस करण्यासाठी सिद्ध अवधूत विविध चित्रविचित्र मार्ग अंमलात आणतात. पापय्या पूर्वीसारखा बरा झाल्यानंतर श्रीपाद त्याला म्हणाले, तू कसा बुद्धिहीन आहेस. अंतःकरणपूर्वक ज्या श्री दत्तांची आराधना तू करतोस ते श्री दत्त तुझ्यासमोर साक्षात उभे आहेत, तरी तू त्यांना ओळखू शकला नाहीस. हे कसे तुझे दुर्भाग्य.
तुला वाटत होते की कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील पाषाण मूर्ती तुझे रक्षण करील, म्हणूनच तुझे संचित पाप पर्वताच्या खडकांवर ठेवून त्यांचे तुकडे तुकडे करून तुझे कर्मफळ नष्ट केले. त्याबरोबरच तुझे नवीन घरही झाले. साक्षात दत्त असलेल्या मला तू शरण आला असतास तर तुझे संचित संस्कार या शरीरावर घेऊन तुझ्या कर्माचा क्षय केला असता. जसा भक्ताचा भाव असेल त्याप्रमाणे भगवंताच्या अनुग्रहाचे फळ त्याला मिळत असते. या लीलेनंतर पापय्यांच्या लक्षात आले की श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्ताचे अवतार आहेत. श्री श्रेष्ठी व श्री वर्मा श्रीपादांच्या दुधाच्या समस्येचा विचार करून काळजी करीत होते. ते दोघेही त्याबद्दल विचार विनिमय करण्यासाठी श्री सत्यऋषीश्वर बापन्नार्य यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले, हे राजर्षी, तुम्ही तर जनकासारखेच प्रापंचिक असूनही ब्रह्मज्ञानी आहात. सदैव ब्रह्माच्या चिंतनात असता आमची एक छोटीशी इच्छा आहे, ती पूर्ण करा. यावर बापन्नार्य म्हणाले, इच्छा व्यक्त केल्याशिवाय ती पूर्ण करण्याचे वचन तरी मी कसे देऊ? आपली इच्छा निसंकोचपणे मला सांगा. धर्माला अनुकूल असल्यास तुमची इच्छा मी निश्चितच पूर्ण करीन. श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्मांकडून गायत्री नावाच्या गायीच्या संततींमधून शुभ लक्षणांनी युक्त अशी एक गाय विकत घेतली आहे. आमचे कुलपुरोहित श्री अप्पलराज शर्मांना ती गाय देण्याची माझी इच्छा आहे. त्या गायीच्या दुधाचा उपयोग श्रीपादांच्या सेवेसाठी झाल्यास आम्हाला खूप आनंद होईल. याशिवाय दुसरे आम्हाला काहीही नको. श्री श्रेष्ठींचे हे म्हणणे ऐकल्यावर बापन्नार्य म्हणाले, ठीक आहे, तुम्ही त्या गायीला माझ्याकडे पाठवून द्या. मी ती गाय अप्पलराजांना देण्याचा प्रयत्न करीन. अशी शुभलक्षणी गाय अप्पलराजांच्या घरी असणे दाता आणि ते दान ग्रहण करणाऱ्या दोघांचेही शुभप्रद आणि श्रेयस्कर आहे. अशा प्रकारे गोमातेला बापन्नार्यांच्या घरी आणले, पण अप्पलराजांनी हे गोदान स्वीकारले नाही. हिमालयात सतोपथ नावाचा एक प्रांत आहे. युधिष्ठिरादींनी इथूनच स्वर्गारोहण केले होते. तिथे श्री सच्चिदानंदावधूत नावाचे एक महात्मा होते. त्यांचे वय काही शतकांपेक्षाही जास्त होते. ते कैवल्य शृंगीच्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ रूपात पीठिकापुरात आहेत. त्यांच्या बालरूपाचे दर्शन घेऊन कृतार्थ हो असा आदेश श्री सच्चिदानंदावधूतांना झाला. त्या आदेशाप्रमाणे श्री सच्चिदानंदावधूत पीठिकापुरास पोचले. श्री बापन्नार्यांनीही त्यांचे आदर आतिथ्य केले, स्वागत केले. दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेऊन श्री सच्चिदानंदावधूत कृतकृत्य झाले. बापन्नाचार्यांनी तेव्हा त्या महात्म्यांना श्रीपादांच्या दुधाचा विषय सांगितला. तेव्हा त्या अवधूतांनीही निश्चयात्मक भावाने सांगितले, अप्पलराजांनी गोदान अवश्य स्वीकारावे. श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तप्रभूच असल्यामुळे व्यर्थ नियमांच्या निर्बंधात सापडून प्रभूंना गायीचे दूध देण्याच्या महत्भाग्याची सुवर्ण संधी आपल्या हातून दवडू नये, असे अगदी खात्रीपूर्वक त्यांनी आपले मत व्यक्त केले. तेव्हा ब्राह्मण परिषदेने अवधूतांना श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तच आहेत याचा पुरावा मागितला. पंचमहाभूतांकडूनच ही साक्ष देववितो, असे अवधूत म्हणाले. श्रीपाद हे श्री दत्त असल्याची पंचमहाभूतांची साक्ष. यज्ञाच्या आरंभीच भूमातेने म्हणजेच पृथ्वीने तिची साक्ष देताना म्हटले, श्रीपादच श्री दत्त असल्यामुळे अप्पलराज शर्मांनी हे गोदान स्वीकारावे. सासऱ्यांनी आपल्या जावयाला प्रेमाने दिलेली भेट हे दान होत नाही, म्हणून सत्यऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठींकडून गायीचे दान घेऊन आपल्या जावयांना ती भेटवस्तू म्हणून द्यावी, हे भूमातेचे वचन होते. यज्ञ सुरू झाल्यानंतर यज्ञस्थळाव्यतिरिक्त बाकी सर्व ठिकाणी पाऊस पडू लागला. ही दुसरी साक्ष होती आप या महाभूताची. यज्ञाचा हविर्भाग स्वीकारण्यासाठी स्वतः अग्निदेवतेचे आगमन झाले आणि गोदान स्वीकारण्यात दोष नाही असे अग्निदेवही म्हणाले. ही तिसरी साक्ष तेज या महाभूताची होती. यज्ञ मंडप सोडून इतर ठिकाणी वायुदेवाने आपला प्रभाव दाखविला. इतर ठिकाणी वायुदेव वाहू लागले. ही चौथी साक्ष वायू या महाभूताची होती. आकाशातून दिव्य वाणी ऐकू आली की श्रीपाद साक्षात दत्त आहेत. ही पाचवी साक्ष आकाश या महाभूताची होती. अशी पंचमहाभूतांची साक्ष मिळाल्यानंतर अप्पलराजांनी गोदान स्वीकारले. गोदानाचे फळ श्रेष्ठींना मिळाले. गायीच्या विक्रीची किंमत नरसिंहवर्मांनी अप्पलराज शर्मांना द्यावी असा निर्णय झाला. अशा प्रकारे श्री सच्चिदानंदावधूतांच्या सान्निध्यात श्रेष्ठी आणि वर्मा दोघांनाही अपूर्व असा पुण्यलाभ झाला. वायस्पूर अग्रहार भविष्यकाळात कोकनद
काकीनाडा या नावाने प्रसिद्ध होऊन श्यामलांबापूर म्हणजे सामलकोटा व श्री पीठिकापूर हे एकत्र होऊन महानगराचे स्वरूप मिळवेल. जगातल्या सर्व देशांचे, धर्माचे, पंथाचे लोक कुठल्या तरी जन्मात एक ना एक दिवस पीठिकापूरला येऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन कृतार्थ होतील. सुमती अप्पलराजूंचा पूर्वजन्म वृत्तांत. अवधूत म्हणाले, पीठिकापूरवासियांनो, तुम्ही किती मूर्ख आहात. श्रीपादांच्या रूपात वावरणाऱ्या दत्तप्रभूंना आपल्या डोळ्यांनी बघूनही तुम्ही ओळखले नाही. गेली 1000 वर्षे इथे स्वयंभू दत्तात्रेयांच्या पाषाण मूर्तीची पूजा होत आहे. पाषाण रूप प्रभू जागृत होऊन श्रीपाद शिवल्लभ रूपात अवतरले. त्यांना अवतरित होण्यासाठी विनंती केल्यावर आता खरोखरच अवतरल्यानंतर त्यांचा तिरस्कार करणे हा तर घोर अपराध आहे. माझे वय तर शेकडो वर्षांचे आहे. श्रीपादांच्या दर्शनासाठी मी हिमालयातून आलो आहे. दत्तपुराणात उल्लेखिलेले विष्णुदत्त व सुशीला या जन्मात अप्पलराज शर्मा व सुमती महाराणींच्या रूपात जन्मले आहेत. कृतयुगातील लाभाद महर्षी दत्तप्रभूंच्या विशेष अनुग्रहाचे पात्र झाले. त्यांनी श्री दत्तात्रेय प्रभूंना विनविले की त्यांना श्री दत्तांच्या बालरूपाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. एवढेच नव्हे तर त्या पूर्ण परब्रह्म तत्वाचे पुत्र वात्सल्य भावाने संगोपन करण्याची ही इच्छा आहे. श्री दत्तप्रभूंनी त्यांना सांगितले की त्यांची ही इच्छा श्रीकृष्णावतारात पूर्ण होईल. लाभाद महर्षी नंद आणि त्यांच्या पत्नी यशोदाच्या रूपात जन्मल्या. शनिवारी प्रदोषकाली शिवाराधना केल्यामुळे श्रीकृष्ण नंद यशोदा यांच्या घरी कन्हैयाच्या रूपात बाललीला करीत लहानाचे मोठे झाले. यादव कुळात अराजकता माजल्यामुळे यादव निर्वंश झाले. अंबिका वासवी कन्यका परमेश्वरीच्या रूपात जन्मली तेव्हा नंदराजा रामडुगुल भास्कराचार्य रूपात जन्माला आले. आर्य वैश्यांचा अग्निकुंडात प्रवेश झाल्यानंतर प्रत्येक घरातून त्या गोत्राचा कमीत कमी एक जण तरी वाचला, परंतु लाभाद महर्षींच्या गोत्रातले कुणीही राहिले नाही. त्यामुळे हा निर्णय झाला की आर्य वैश्यांनी लाभाद महर्षींचे स्मरण करणे अति आवश्यक आहे. अग्निकुंडात आहुती दिल्यानंतर भास्कराचार्य आपल्या घरी देवघरात ध्यानात बसले होते. भास्कराचार्यांच्या वंशात एक श्रीराम भक्त होते. त्यांना श्रीरामांचा साक्षात्कार घडला. तेव्हा ते आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. म्हणून त्यांनी प्रभू श्रीरामांना आज्ञा केली की ते येईपर्यंत श्रीरामाने तिथेच थांबावे. श्रीरामांच्या चरणांचे ठसे त्या घरात स्पष्टपणे उमटलेले दिसतात. याच चरणचिन्हांवर उभे राहून वासवी मातेने त्यांना दर्शन दिले. भास्कराचार्यांना फार वाईट वाटले. काही वेळाने त्या ठिकाणी एक बालरूप दिसू लागले. तो बालक अन्य कुणी नसून स्वतः श्री दत्तप्रभूच होते. प्रभू म्हणाले, आजोबा, मी आणि वासवी तुमचीच मुले नाही का? आम्ही तुम्हाला सोडून कसे राहू शकतो? तुम्ही तर भूलोकावर अवतरलेले लाभाद महर्षी आहात. तुमचे गोत्र आज निर्वंश झाले आहे. विशेष पुण्य व विशेष पाप झाल्याने निर्वंश होण्यातही तथ्य आहे. नंदराजाच्या रूपात तुम्हाला विशेष पुण्य लाभले. अशा प्रकारच्या महाउन्नत वंशात जन्म घेण्यास पात्र असलेल्या व्यक्तीचा अभाव असल्यास तो वंश निर्वंश होतो. तुम्हाला तुमच्या महापुण्यामुळे भास्कराचार्यांचा जन्म घेऊन तुमच्या इच्छेप्रमाणे वासवांबा अवताराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभू शकले. लाभाद गोत्र निर्वंश झाल्या कारणाने तुम्ही मनात अत्यंत दुःखी झालात. मी तुम्हाला अभय देतो की ज्या रामडुगुल वंशात तुम्ही जन्म घेतलाय तो कधीच निर्वंश होणार नाही. माझ्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात तुम्ही माझ्या आजोबांच्या म्हणजे मातामहांच्या रूपात जन्म घ्याल. तेव्हा तुम्ही मल्लादी आडनावाने व बापन्नाव धानुलू या नावाने प्रसिद्ध व्हाल. कलियुगांतापर्यंत मल्लादी वंश हा निर्वंश होणार नाही. समर्थ रामदास, शिवाजी महाराज आणि श्रीधर स्वामींचा पूर्ववृत्तांत. बेटा, त्या दिवशी बृहच्छिला नगरीत दिलेल्या वचनाप्रमाणे आज या पीठिकापुरात सर्व घटना घडत आहेत. श्रीपाद प्रभूंचे मोठे भाऊ श्रीधरराज शर्मा यांचे अंधत्व नष्ट होऊन ते महापंडित होतील. मृत्योपरांत ते काही काळ हिरण्य लोकात राहून श्रीपाद प्रभूंच्या आदेशाप्रमाणे मराठा प्रदेशात म्हणजे महाराष्ट्रात सज्जनगड येथे समर्थ रामदास या नावाने प्रसिद्ध होतील. श्रीपाद प्रभूंना केलेल्या गोदानाचे फळ म्हणून नरसिंहवर्मा पुढील जन्मात महायोद्धा शिवाजी या नावाने छत्रपतींच्या जन्माला येतील आणि हिंदू साम्राज्याच्या स्थापनेसाठी आपले सर्वस्व पणाला लावून लढतील. श्रीपादांच्या अवताराशी अत्यंत जवळचा संबंध असलेल्या श्रीशैल क्षेत्राच्या दर्शनाने शिवाजी महाराज कृतार्थ होतील आणि समर्थ रामदासांचे शिष्य म्हणून प्रसिद्ध होतील. श्रीपाद प्रभूंचे दुसरे भाऊ श्री रामराज शर्मा यांचे पांगळेपणही नष्ट होईल आणि ते सुद्धा महापंडित होतील. श्री रामराज शर्मा देखील त्यांच्या मृत्यूनंतर काही काळ हिरण्य लोकात राहून त्यानंतर श्रीधर या नावाने जन्म घेऊन अवधूत होतील. दैवशक्ती अचिंत्य व अनुल्लंघनीय आहे. मी जे काही बोलत आहे ते अक्षर सत्य आहे. तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, सत्य हे सत्यच असते.
जगातल्या सर्व लोकांनी जरी म्हटले की हा सूर्य नाही, तरी सूर्य अदृश्य होणे शक्य आहे का? परमेश्वर हा वेगळाच आहे. भाग्याची दोरी सदैव त्या परमेश्वराच्याच हाती असते. कितीही श्रीमंत असो, सुखोपभोग घेणारा एखादा राजा महाराजा असो, त्यालाही कष्ट देणारा तो परमेश्वरच आहे. तसेच त्या संकटाचे निराकरण करण्याची शक्तीही त्याच परमेश्वरापाशी आहे. संस्कृत भाषेत लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत शीर्षकाच्या श्रीपाद प्रभूंच्या या चरित्र ग्रंथास श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद लाभेल. भूर्जपत्रावर लिहिलेला ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या संकल्पाने अदृश्य रूपाने श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी 7 मनुष्यांच्या उंची एवढ्या खोलवर पुरलेला राहील. श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी श्रींच्या पादुकांची स्थापना व मंदिराची निर्मिती होईल. श्रीपाद प्रभूंना गोदान देणारे महापुण्यवान व्यंकटप्पय्या श्रेष्ठी खरोखरच धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात सतत धनधान्याची समृद्धी नांदेल. ते हिरण्यलोकात काही काळ राहून पुन्हा महाराष्ट्र प्रदेशात अत्यंत समृद्ध अशा वैश्य कुळात जन्म घेऊन श्री नरसिंह सरस्वती अवताराचेही दर्शन घेतील. तिरुमलदास म्हणाले, बाबा रे शंकरा, खरेच गोदानाचा हा प्रसंग अत्यंत शुभप्रद आहे. आता तू कुरवपूरला जाण्याची तयारी कर. श्रीपाद श्रीवल्लभ सतत तुझे रक्षण करतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 9 समाप्त.